हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ENA रूल आहे की नाही, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा जो काही रूल असेल तो रूल आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण आयसोमेरिझमला सुरुवात केली ती. पहा, आयसोमेरिझममध्ये आपण स्टेरिओ आयसोमेरिझम, जिओमेट्रिक आयसोमेरिझम, त्याच्यामध्ये सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम, मग त्याचं जे काही स्ट्रक्चर असेल पहा, स्क्वेअर प्लेनर आणि ऑक्टाहेड्रल मधलं इथपर्यंतचा भाग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला, पहा, ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा इनॅन्शिओमर्स. कशाला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा इनॅन्शिओमर्स? तर आपण काय करूया, डिटेल्स मध्ये पाहूया. पहा, द कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल or ions that are non-superimposable mirror image of each other are called enantiomers. आता नॉन सुपरइम्पोजेबल मिरर आहे म्हणजे ते मिरर इमेज आहे. म्हणजे सपोज आपण हे एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी मिरर ठेवलेलं आहे आपण. पहा, मग ही या इकडचा जो काही डी आयसोमर आहे याचा हा एल आहे, हे दोन सुपर इम्पोजेबल आहे. म्हणजे आपण जसं की हे इकडे हा पेन ठेवला मिररच्या शेजारी, अगदी सेम काय दिसतो आपल्याला इकडे दिसतो, म्हणजे ते मिरर इमेज आले. पण हा जो काही पेन असेल तो याच्यावरती आपल्याला मांडता येणार नाही, आहे असं मांडता येणार नाही. म्हणजे हे स्ट्रक्चर जर आपण असं घेतलं आणि याच्यावर जर ठेवलं तर मॅच होते का त्याला? ते नाही. म्हणजेच ते कसं आहे, नॉन सुपर इम्पोजेबल, वन अनदर ते आपल्याला मांडता येणार नाही, हे की नाही. एकावरती दुसरा लेअर आपल्याला घेता येणार नाही. त्याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल mirror image of each other are called enantiomer. They are superimposable. But not superimposable. त्याचं काय करता येईल आपल्याला? ते मिरर इमेज दाखवता येईल आपल्याला. The non-superimposable mirror images are chiral. त्याची काही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर असेल ती कशी असेल, त्याची इमेज त्याची कायरल असेल. कायरल म्हणजे त्याला जे काही आपण त्याला नाही म्हणतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात ते आपण चॅप्टर नंबर 10 मध्ये ते घेणार आहे. पहा, दे आर कायरल. नेक्स्ट आहे पहा, enantiomers having identical properties however differ in their response to plane polarized light. याच्यात ज्या काही प्रॉपर्टी असतील कशा असतील त्या enantiomers having identical property, सारख्या प्रॉपर्टी आहेत, सेम प्रॉपर्टी आहेत. however differ in their response to plane polarized light. म्हणजे जे काही दोन आयसोमर्स असतील त्या दोघांच्या प्रॉपर्टी सारख्या असतील, बट दे हॅव अ डिफरंट रिस्पॉन्स टू द प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट आपण जर सपोज आता हे दोन आयसोमर्स आहेत याच्यामधून प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर याचा मिळणारा रिस्पॉन्स वेगळा आणि याचा मिळणारा रिस्पॉन्स वेगळा आहे. रिस्पॉन्स टू प्लेन पोलराइज्ड लाईट. नेक्स्ट, the enantiomers that rotate the plane of plane polarized light to the right. मग आपण काय केलं, त्या मधून लाईट पोलराइज्ड लाईट पास केली तर तो जो काय आहे तो काय होतो, प्लेन पोलर लाईटच्या कुठे रोटेट होतो, राईटला रोटेट होत असेल तर त्याला म्हणतो आपण डेक्स्ट्रो रोटेटरी. दे आर कॉल्ड डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर, while other that rotate the plane to left anti-clockwise are called लिओ आयसोमर और लिओ रोटेटर. दॅट इज एल आयसोमर. त्याला म्हणतो आपण एल आयसोमर. मग कसं लक्षात ठेवायचं, पहा, जो आहे जो राईटला काय होईल आपला प्लेन पोलराइज्ड लाईटला राईटला डेव्हिएट होईल त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि जो लेफ्टला रोटेट होईल त्याला किंवा अँटी क्लॉकवाईज होईल त्याला म्हणतो आपण एल आयसोमर किंवा लिओ रोटेटरी. ऑप्टिकल आयसोमर्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता जे काही ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ते ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये ते आपल्याला कसं स्ट्रक्चर दाखवतात. फॉर एक्झाम्पल COEN3 इथिलीन डायमाइन 3 स्पियर आहे आपल्या ह्या. मग याच्यामध्ये पहा स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता ही बायडेंटेड लिगँड आहे, कोबाल्ट आहे, EN आहे, इथिलीन डायमाइन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आणि ही काय दाखवले आपल्याला, तर ती राईटला रोटेट होते. हे राईटला रोटेट होते, राईटला आहे, या बाजूला राईट असेल तर त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी, दॅट इज अ डी आयसोमर. आणि लेफ्टला आहे तर त्याला काय म्हणूया आपण एल किंवा त्याला म्हणूया लिओ रोटेटरी और एल आयसोमर्स. मग पहा या ठिकाणी आता इमेज दाखवलेले आहे. दे आर मिरर इमेजेस. कसे आहेत? हे मिरर इमेज आहे. पण हा जो मॉलिक्यूल असा उचलला आपण आणि याच्यावर मांडायचं जर ठरवला तर तो मानता येईल का आपल्याला? नाही मानता येईल. त्याला म्हणायचं इनॅन्शिओमर्स. मग पहा, जो राईटला जाईल तो डेक्स्ट्रो रोटेटरी, जो लेफ्टला जाईल तो लिओ. हा जातो क्लॉकवाईज
हा क्लॉकवाईज आणि हा कसा जाईल आपला अँटी क्लॉकवाईज जाईल. याला म्हणायचं लिओ रोटेटर आणि याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटर. अशा प्रकारे हे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला सांगता येईल. पहा एक्झाम्पल आहे COEN3 इथिलीन डायमंड 3+ मध्ये. याप्रमाणे आपल्याला हे दाखवता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. पहा सेकंड एक्झाम्पल आहे optical isomer, that is enantiomers in a octahedral complex existing as both geometric and optical isomer. ते geometric पण दाखवतात आणि optical isomer पण आपल्याला या ठिकाणी दाखवतात. cis ट्रान्सफर दाखवतात आणि ते D आणि L सुद्धा दाखवतात. फॉर एक्झाम्पल platinum Cl2En2 2+. In this type of complex only cis isomer exists as a पेयर ऑफ इनॅन्शियमर. सिस काय दाखवतो इनॅन्शियमरची पेयर दाखवतो आणि ट्रान्स आपल्याला पेयर दाखवत नाही. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस डू नॉट शो इनॅन्शियमर सिन्स दे हॅव मिरर प्लेन अँड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता हे स्क्वेअर प्लेनर का दाखवत नाही तर स्क्वेअर प्लेनर मध्ये काय असतं मिरर प्लेन असतं आणि ऍक्सिस ऑफ सिमेट्री असतं. म्हणजे त्याच्या मिरर इमेज त्या ठिकाणी आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे ते काय दाखवतं ऍक्सिस ऑफ सिमेट्री दाखवतं आणि ऍक्सिस ऑफ सिमेट्री दाखवल्यामुळे ते या ठिकाणी आपल्याला इनॅन्शियमर दाखवत नाही. डू नॉट शो इनॅन्शियमर्स. मग हे जे काय एक्झाम्पल आहे प्लॅटिनम्स आपण या ठिकाणी पाहूया. डी आणि एल सिस मध्ये कसं येतं CL एका बाजूला ऍडजस्टंट साइडला आहेत याला म्हणूया सिस आयसोमर. मग याच्यामध्ये पहा आता इथिलीन डायमंड CL मिरर इमेज आहे. मिरर आहे CL इथिलीन डायमंड L2+. हा सुद्धा सिस आहे पण हा कसा आहे राईटला रोटेट होतो आणि हा लेफ्टला रोटेट होतो. याला म्हणूया आपण डेक्स्ट्रो रोटेटरी याला म्हणायचं लिओ रोटेटरी आणि हे त्याचे मिरर. हा झाला सिस आयसोमर. आता हा काय त्याचा ट्रान्स आयसोमर आहे. ट्रान्स आयसोमर मध्ये पहा CL एकमेकाच्या अपोजिटला. ही इथिलीन डायमंड अपोजिटला आहे पण याच्यामध्ये काय येतं प्लेन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हे स्ट्रक्चर सिमिलर स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि ते काय होईल आपल्याला एकमेकावरती ते अगदी वन अनदर आपल्याला प्लेस करता येईल आणि प्लेस करता आलं म्हणजे मग ते नॉन सुपर इम्पोजेबल होईल का होणार नाही. म्हणून या ठिकाणी हे काय दाखवणार नाही आपल्याला इनॅन्शियमर्स दाखवणार नाही. हे ट्रान्स आयसोमर्स आहे. फक्त सिस काय करतो आपल्याला इनॅन्शियमर या ठिकाणी दाखवतो. मग कधी कधी क्वेश्चन विचारला जातो विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल शोज द इनॅन्शियमर्स आणि तुम्हाला 3-4 एक्झाम्पल दिले जातील. तर त्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला स्ट्रक्चर आधी त्याचं ड्रॉ करता आलं पाहिजे आणि स्ट्रक्चर ड्रॉ करून त्याचं DL लिहिता आलं तर आपल्याला म्हणता येईल ते इनॅन्शियमर्स दाखवते. अदरवाइज दे डज नॉट शो दिस टाइप ऑफ आयसोमरिझम. चल नेक्स्ट पण पुढे जाऊया. चला नेक्स्ट टाइप आहे आपला आता स्ट्रक्चरल आयसोमर्स किंवा त्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स. याच्यामध्ये पाहूया आपण डिटेल्स मध्ये. स्ट्रक्चरल आयसोमर पोजेस डिफरंट लिंकेज अमॉंग देअर कॉन्स्टिट्युएंट्स ॲटम. म्हणजे ते काय त्याचे काय जे काय ॲटम्स असतील त्या ॲटम्स मध्ये लिंकेज असतील म्हणजे जॉईनिंग असेल. म्हणजे आपण असे लिंक लिहितो पाहिजे. या ठिकाणी लिहूया आपण CH3 CH2 ONO किंवा NO2 ही एक लिंक झाली आणि CH3 CH2 ONO म्हणजे हा NO2 ग्रुपचे काय झाले दोन झाले. हा नायट्रो झाला आणि हा नायट्रेटो झाला म्हणजे याची लिंकेज काय झाली चेंज झाली. याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल आयसोमरिझम. And there are chemical formula to be same. याचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे पहा CH3 CH2 NO2 हा सुद्धा काय आहे NO2 चा आहे. पण याचे फॉर्म्युले काय आहे आता सेम आहे पण याचे स्ट्रक्चर कसं आहे डिफरंट आहे. They can be classified as a linkage isomer, ionization isomer, coordination isomers and solvate isomer. या वेगवेगळ्या लिंक नुसार त्याचे काय केलं आपण डिवायडेशन केलं 4 भागामध्ये. लिंकेज आयसोमर, आयोनायझेशन आयसोमर, कोऑर्डिनेशन आयसोमर अँड सॉल्वेट आयसोमर असे त्याचे 4 टाइप्स केले पहा.
तर त्यातला फर्स्ट वन आहे पहा लिंकेज आयसोमर्स. पहा काय डिटेल्स बघा. These isomers are formed when the ligand has two different donor atoms. कधी फॉर्म होईल ते जर लिगेंडला दोन डिफरंट डोनर ऍटम्स असतील पहा. मग आता लिगेंडला दोन डोनर ऍटम असतील, आपण ते NO2 लिगेंड्स पाहिले पहा. मग या NO2 लिगेंड्स मध्ये काय असतं, नायट्रोजन पण डोनर ऍटम आहे आणि ऑक्सिजन पण डोनर ऍटम आहे. म्हणजे दोन डोनर ऍटम त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि ते जर लिगेंड प्रेझेंट असेल तर आपल्याला लिंकेज आयसोमर्स पाहायला मिळतो. इट कोऑर्डिनेट विथ मेटल ऍटम व्हाया डिफरंट डोनर ऍटम. मग ते मेटल सोबत काय होते, कंबाईन होत असताना, कोऑर्डिनेट होत असताना दोन वेगवेगळ्या डोनर ऍटमने कंबाईन होतं. म्हणजे पहिल्या वेळेस जर ऑक्सिजन कंबाईन झालं, दुसऱ्या वेळेस ते नायट्रोजन कंबाईन होईल. पहिल्या वेळेस नायट्रोजन, दुसऱ्या वेळेस ऑक्सिजन ते काय होईल, त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होईल. कसं करतं आपण एक्झाम्पल मध्ये पहा. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट NH3 5NO2 2+. पहा या ठिकाणी कसं बॉन्डिंग झालेलं आहे, तर नायट्रोजन इथे डोनर ऍटम्स आहे आणि सेम स्ट्रक्चर आहे, फक्त स्ट्रक्चर वेगळं आहे, सेम फॉर्म्युला. इथे काय त्याचं ऑक्सिजन काय आता डोनर ऍटम आहे. हे आहे नायट्रो आपलं आणि हे आहे नायट्रेटो. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे, द नायट्रो कॉम्प्लेक्स हॅज CON बॉन्ड. मग ह्या नायट्रो कॉम्प्लेक्स मध्ये कोणता बॉन्ड आहे, CON बॉन्ड आहे. म्हणजे डोनर ऍटम नायट्रोजन आहे. बॉन्ड अँड नायट्रेटो कॉम्प्लेक्स इज लिंक्ड थ्रू C कोबाल्ट ऑक्सिजन बॉन्ड. दिस आर लिंकेज आयसोमर. याला म्हणतो आपण लिंकेज आयसोमर. काय झालेलं आहे, कोबाल्ट बरोबर बॉन्डिंग होत असताना इथे नायट्रोजन बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला त्याचा आणि इकडे बॉन्ड होत असताना त्याचा कोणासोबत झाला, ऑक्सिजन सोबत बॉन्ड झाला. म्हणजे या ठिकाणी CON ही लिंकेज आहे आणि इथं COO लिंकेज आहे. याला म्हणतो आपण लिंकेज आयसोमर्स म्हणतो. चला आता नेक्स्ट टाइप आपण लगेच घेऊया. लिंकेज आयसोमर नंतरचा नेक्स्ट आहे पहा आपला नेक्स्ट आहे आपला आता सेकंड आहे आयोनायझेशन आयसोमर्स. आता आयोनायझेशन आयसोमर्स हा कशावर डिपेंड आहे, तर दोन आपले स्पियर पडतात पहा. एक असतो कोऑर्डिनेट स्पियर आणि दुसरा असतो आयोनायझेशन स्पियर. जो मेटल सोबत डायरेक्ट अटॅच असेल ते असतं आपलं कोऑर्डिनेशन स्पियर आणि जो त्याच्यापासून थोडासा लांब असेल ते असतं आपलं आयोनायझेशन स्पियर. पहा मग या ठिकाणी पहा, आयोनायझेशन आयसोमर्स इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ लिगॅंड्स बिटवीन कोऑर्डिनेशन अँड आयोनायझेशन स्पियर. तर हे जे काही दोन स्पियर असतील ह्या स्पियर मध्ये काय होतं, एक्सचेंज होतं. कशाचं, लिगॅंड्सचं एक्सचेंज ऑफ लिगॅंड्स बिटवीन कशामध्ये होतं ते, तर कोऑर्डिनेशन मध्ये आणि आयोनायझेशन मध्ये एक्सचेंज होतं. पहा फॉर एक्झाम्पल कसं एक्सचेंज होतं ते आपण पाहूया. पहा इतर ठिकाणी पहा CONH3 5SO4 Br2 कुठे आयोनायझेशन स्पियर मध्ये पहिल्या कंपाऊंड मध्ये. सेकंड कंपाऊंड मध्ये काय आहे, कोऑर्डिनेशन मध्ये कोण आहे, Br कोऑर्डिनेशन मध्ये आणि SO4 कशामध्ये, आयोनायझेशन मध्ये आहे. पहा ऍक्च्युअली जर आपण नंबर ऑफ ऍटम्स काउंट केले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहा कोबाल्ट NH3 5 SO4 Br सेम आहे. But there is a difference in a coordination and ionization sphere. What is the difference? There is exchange of ligand. तर लिगॅंड मध्ये काय आहे, त्याचं एक्सचेंज आहे. त्या एक्सचेंज मुळे काय होतं, आपल्याला आयोनायझेशन आयसोमर्स पाहायला मिळते. पहा इन कंपाऊंड फर्स्ट SO4 2- बॉन्डेड टू कोबाल्ट. कुठे बॉन्डेड झालेला आहे SO4 2- तर कोबाल्ट सोबत डायरेक्ट इज इन द कोऑर्डिनेशन स्पियर. हा कोणत्या स्पियर मध्ये आहे, कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये. विच व्हाईल Br इज इन द आयोनायझेशन स्पियर. हा कुठे आहे, आयोनायझेशन स्पियर मध्ये. इन कंपाऊंड सेकंड anion Br- इज इन द कोऑर्डिनेशन स्पियर. मग दुसऱ्यामध्ये काय झालं, तो जो काय आहे आपला Br तो कुठे आला, कोऑर्डिनेशन मध्ये आला. पाहिजे SO4 2- इन द आयोनायझेशन स्पियर. SO4 कुठे गेला, दुसऱ्यामध्ये आयोनायझेशन स्पियर मध्ये गेला. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, त्याचं एक्सचेंज झालं. या ठिकाणी काय झालं, SO4 इकडे आला आणि हा इकडे गेला. म्हणजे या ठिकाणाहून इकडे आणि हा इकडे. एक्सचेंज ऑफ लिगॅंड बिटवीन कोऑर्डिनेशन अँड आयोनायझेशन स्पियर. दिस कॉम्प्लेक्सेस इन सोल्युशन आयोनाइज टू गिव्स डिफरंट आयन्स. हे जे काही कॉम्प्लेक्स असतील हे कॉम्प्लेक्स काय होतात, आयोनाइज होतात आणि दोन वेगवेगळे डिफरंट आयन्स त्या ठिकाणी तयार होतात. फॉर एक्झाम्पल CONH3 5SO4 Br they give CONH3 5SO4 plus Br-.
इथे Br मायनस आयन मिळाला. CONH3 BrSO4 त्याच्यापासून मिळालं आपल्याला CONH3 Br2 प्लस and SO4 2 मायनस. इथे प्लस आहे आणि Br मायनस आहे. इथे 2 प्लस आहे 2 मायनस आहे. The first and second are the examples of ionization sphere. फर्स्ट आणि सेकंड काय आहे आयोनायझेशन स्पेअरचे एक्झाम्पल आहे. मग आपल्याला सिंपली सांगितलं या ठिकाणी आपल्याला कधी आयोनायझेशन आयसोमर्स पाहायला मिळतात ज्या वेळेस आपलं लिगॅंड काय होतं एक्सचेंज होतं. कुठून कुठे एक्सचेंज होतं कोऑर्डिनेशन स्पेअर मधून ते कुठे गेलं आयोनायझेशन स्पेअरला गेलं किंवा आयोनायझेशन स्पेअर मधून ते लिगॅंड कुठे आले कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये आले तर त्या ठिकाणी लिगॅंडचं एक्सचेंज झालं आणि एक्सचेंज झालं तर आपल्याला या ठिकाणी आयोनायझेशन आयसोमर्स या ठिकाणी पाहायला मिळतात. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. तिसरा आयसोमर्स पाहायचा आपल्याला या ठिकाणी आता थर्ड टाइप आहे आपला पहा. आता थर्ड टाइप काय आहे आपला कोऑर्डिनेशन आयसोमर्स. कोऑर्डिनेशन आयसोमर्स shows interchange of ligands between cationic and anionic sphere of different metal आहे. म्हणजे या ठिकाणी दोन कॉम्प्लेक्स आहेत. डिफरंट मेटल आहे म्हणजे दोन कॉम्प्लेक्स आहेत आणि या दोन कॉम्प्लेक्स मध्ये काय होतं एक्सचेंज होतं. कशाचं एक्सचेंज होतं लिगॅंडचं एक्सचेंज होतं. बाकी ठिकाणी कसं होतं आपलं की एकच मेटल त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आणि त्याचं स्ट्रक्चर चेंज व्हायचं. आता इथे काय आहे दोन मेटल्स आहेत पहा आणि या दोन मेटल मध्ये काय होतं लिगॅंडचं एक्सचेंज होतं. बिटवीन कॅटिओनिक अँड एनिओनिक स्पियर ऑफ डिफरंट मेटल आयन. मग हे दोन मेटल आयनचे कोणते पाहिजे कॉम्प्लेक्स तर एक कॅटिओनिक कॉम्प्लेक्स पाहिजे आणि दुसरं एनिओनिक कॉम्प्लेक्स पाहिजे. पहा फॉर एक्झाम्पल CONH3 कॅटिओनिक कॉम्प्लेक्स आहे आणि CrCN6 एनिओनिक कॉम्प्लेक्स आहे. मग याच्यामध्ये काय होतं हा जर फर्स्ट आयसोमर पकडला तर या ठिकाणी काय होतं लिगॅंडचं एक्सचेंज होतं कॅटिओनिक आणि एनिओनिक. कसं होतं ते तर Cr कोणासोबत आहे इथं सायनाइड सोबत आहे तो काय होतो एक्सचेंज होतो आणि तो कोणासोबत जातो अमाइन सोबत जातो आणि कोबाल्ट काय होतं सुरुवातीला अमाइन बरोबर आहे तो सायनाइड सोबत जातो. कसं जातो पहा या ठिकाणी इन आयसोमर फर्स्ट कोबाल्ट इज लिंक्ड टू अमाइन लिगॅंड. कोणासोबत आहे सुरुवातीला कोबाल्ट तर अमाइन लिगॅंड सोबत आहे and chromium to cyanide ligand. Chromium कोणासोबत आहे सायनाइड सोबत आहे. In the second isomer the ligand coordinating the metals are interchanged. लिगॅंड्स काय होतं या ठिकाणी ज्या ठिकाणी कोऑर्डिनेट होतं ते कोऑर्डिनेशन त्याचं चेंज होतं and the chromium is bonded with amine ligand and cobalt is linked to the cyanide ligand. Means there is a exchange or interchange. There is exchange or interchange of ligand between the two metal complexes. दोन मेटल कॉम्प्लेक्स मध्ये काय होतं लिगॅंडचं एक्सचेंज होतं किंवा लिगॅंड काय होतं इंटरचेंज होते. याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन आयसोमर. कोऑर्डिनेशन आयसोमर. आणि लास्ट टाइप आहे आपला आयसोमरचा तो आहे पहा सॉल्व्हेट आयसोमर. सॉल्व्हेट आयसोमर किंवा हायड्रेट आयसोमर ऑफ वॉटर इज अ सॉल्व्हेंट. वॉटर जर सॉल्व्हेंट असेल तर ते हायड्रेट आयसोमर्स दाखवते. कशा प्रकारे दाखवते पहा दिस आर सिमिलर टू आयोनायझेशन आयसोमर. कशासारखं आहे सिमिलर आहे आयोनायझेशन आयसोमर म्हणजे मेटल एकच मेटल असेल. पहा एक्झाम्पल पहा CrH2O6 Cl3 आहे CrH2O6 Cl3 and CrH2O5 Cl2H2 काय झालेलं आहे ही काय 3 आहे. या 3 मधला एक काय झालं या ठिकाणी आलेला आहे आणि यातला एक काय झालेला आहे बाहेर आलेला आहे. पहा स्पियर होऊन मधून तो बाहेर गेला म्हणजे H2O5 राहिले एक या ठिकाणी गेलेला आहे आणि यातला एक Cl इकडे आलेला आहे. पहा कसं इन कंपाउंड फर्स्ट द सॉल्व्हेंट वॉटर इज डायरेक्टली बॉन्डेड टू क्रोमियम. हा जो काय सॉल्व्हेंट वॉटर आहे तो क्रोमियमला डायरेक्टली बॉन्डेड आहे. इन कंपाउंड सेकंड H2 appears as a free solvent molecule. आणि सेकंड मध्ये काय झालं की या ठिकाणी 5 या ठिकाणी राहिले आणि एक काय झाला फ्री झाला appears as a free solvent molecule. फर्स्ट अँड सेकंड रिप्रेझेंट सॉल्व्हेट आयसोमर. मग फर्स्ट आणि सेकंड काय दाखवतात आपल्याला सॉल्व्हेट आयसोमर दाखवतात. अशा प्रकारे हा जो काय आयसोमरचा जो काय पॉइंट असेल आपला तो आयसोमरचा पॉइंट या ठिकाणी आपला एंड होतोय. पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.